आज रात्री सोनं आणि चांदीच्या किमतीमध्ये आणखी एक मोठा बदल झाला आहे, जो सोनं आणि चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन येत आहे. जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची माहिती खूप उपयुक्त आहे. रशिया आणि अमेरिका पुन्हा एकदा डॉलरच्या बाबतीत चर्चेत आलेले आहेत, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सतत चढउतार होत आहेत. तर सोनं आणि चांदीच्या किमती किती कमी झाल्या आहेत आणि येत्या काळामध्ये सोनं आणि चांदी स्वस्त होईल की महाग होईल हे जाणून घेऊया. ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तुमच्या शहरातील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या सध्याच्या किमती आणि सोने आणि चांदीच्या किमती आणखी किती कमी होऊ शकतात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सोनं कधी स्वस्त होईल आणि गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम वेळ काळ कधी आहे याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देखील मिळेल. म्हणून जर तुम्ही येत्या काळामध्ये सोनं किंवा मग चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वेळेवर अचूक माहिती मिळवण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्यापूर्वी माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. बाजारात सोन्याची योग्य किंमत काय असावी असं तुम्हाला वाटतं? कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच गोल्ड रिलेटेड अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात. त्याचबरोबर बेल नोटिफिकेशनसुद्धा चालू करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल आणि तुम्ही लगेच ते व्हिडिओज बघू शकता. आता बघा, दररोज नवीनतम सोनं आणि चांदीचे दर जे आहेत ते बदलत आहे. सध्याचे सोने आणि चांदीचे दर काय आहेत? भारतीय सराफ बाजारानुसार आजचे चांदीचे दर जाणून घेऊया. आज 1 ग्रॅम चांदीची किंमत 245 रुपये आणि 8 ग्रॅम चांदीची किंमत 1960 रुपये आणि 10 ग्रॅम चांदीची किंमत 2450 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदीची किंमत 24,500 रुपये आहे आणि आज 1 किलो चांदीची किंमत 2,45,000 रुपये झाली आहे. चांदीच्या किमतीमध्ये प्रति किलो 10,000 रुपयांची लक्षणीयरित्या घट झालेली आहे, जी 2,50,000च्या खाली आली आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चांदी $77वर व्यवहार करत आहे. या लग्नाच्या हंगामामध्ये चांदीचे दागिने बनवू इच्छिणाऱ्यांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. आता यावर चर्चा करूया. ज्येष्ठ विश्लेषक येत्या काळात सोनं आणि चांदी स्वस्त होईल की महाग होईल याचा अंदाज लावतात. आज आपण येत्या काळामध्ये सोनं आणि चांदीच्या किमतींची दिशा ठरवू शकणाऱ्या प्रमुख आंतरराष्ट्रीय बातम्यांसह नवीनतम डेटा कव्हर करूया. कारण बाजार केवळ डेटावरती चालत नाही, तो अपेक्षा, बातम्या आणि भूराजकीय संकेतांवर देखील चालत असतो. सर्वात प्रथम नवीनतम US महागाई डेटावरती चर्चा करूया. अलीकडील CPI डेटा अपेक्षेपेक्षा थोडा कमी आला. दर महिन्याच्या महागाईवर दर 0.3 अंदाजाच्या तुलनेमध्ये 0.2च्या आसपास होता. वार्षिक आधारावर महागाई देखील व्यवस्थापित करण्याच्या मर्यादेत राहिली, ज्याचा थेट परिणाम डॉलरवर झाला. जेव्हा बाजाराला महागाई नियंत्रणात असल्याचं समजतं तेव्हा ते फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर जास्त आक्रमकपणे वाढू नये अशी अपेक्षा करतं. ही धारणा विकसित होत असताना डॉलर कमकुवत होत जातो, ज्यामुळे सोन्याला आधार मिळतो. म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोनं उंचावलेल्या पातळीवरती राहतं आणि चांदी देखील ताकद दाखवत असतं. आता बाजाराला विचारात घेणाऱ्या मोठ्या बातम्यांकडे वळूया. रशिया आणि डॉलर प्रणाली. असे वृत्त आले आहे की रशिया डॉलर आधारित प्रणालीकडे परत जाण्याचा विचार करू शकतं, विशेषतः जर अमेरिकेसोबत एक मोठा आर्थिक करार किंवा युद्धबंदीचा आराखडा झाला. जर हे प्रत्यक्षात घडलं तर ते जागतिक वित्त व्यवस्थेमध्ये एक मोठा बदल असेल, कारण अलीकडच्या काळात निर्बंधांनंतर रशियाने डॉलरपासून स्वतःला दूर केलं आहे आणि चीनसोबत त्याचे चलन आणि व्यापार वाढवला आहे. येथे अमेरिकेच्या नेतृत्वाची भूमिका देखील चर्चेत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार रशिया युक्रेन संघर्ष संपवण्याचं आवाहन केलं आहे. जर भविष्यात काही प्रकारचा आर्थिक करार झाला आणि निर्बंध उठवले गेले तर डॉलरला तात्पुरती ताकद मिळू शकते. परंतु हा एक महत्त्वाचा प्रश्नसुद्धा उपस्थित करतो. रशिया अशी पावले उचलेल का ज्यामुळे त्याचे चीनसोबतचे खोल आर्थिक संबंध प्रभावित होऊ शकतात? व्लादिमीर पुतिन यांनी सातत्याने डॉलर अवलंबित्व कमी करण्याच्या धोरणावर भर दिला आहे.
म्हणूनच ही बातमी स्वतःच बाजारासाठी अनिश्चितता निर्माण करते. आता दुसरी मोठी बातमी म्हणजे चीनने त्याचे US ट्रेझरी होल्डिंग्स कमी करणं. गेल्या 10 वर्षांमध्ये चीनने अमेरिकेतील रोखे जवळजवळ निम्मे केले होते. अलीकडील आकडेवारीनुसार ते सुमारे $683 अब्जपर्यंत पोहोचले आहेत. याचा अर्थ असा की चीन हळूहळू अमेरिकेच्या कर्जावरील आपलं अवलंबित्व कमी करत आहे. जेव्हा प्रमुख देश कमी अमेरिकन रोखे खरेदी करतात तेव्हा अमेरिकेला जास्त व्याजदर द्यावा लागू शकतो. यामुळे डॉलरवर दबाव येतो आणि जेव्हा डॉलर दबावाखाली असतो तेव्हा सोनं मजबूत होतं. या प्रक्रियेला ध्रुवीकरण म्हटलं जातं. जगभरातील अनेक मध्यवर्ती बँका आता सोन्याचे राखीव साठे वाढवत आहे आणि ट्रेझरी कमी करत आहे. गेल्या 2 वर्षांपासून हा ट्रेंड स्पष्टपणे दिसून येत आहे. म्हणूनच सोन्याला दीर्घकालीन स्ट्रक्चरल आधार मिळत आहे. यासोबतच भारतीय सराफ बाजारानुसार आज 18 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत काय आहे ते जाणून घेऊया. जर आपण आज 18 कॅरेट सोन्याच्या नवीनतम किमतीबद्दल बोललो तर 1 ग्रॅम सोन्याची किंमत 15,000 रुपये, 8 ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाख रुपये आणि 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,50,000 रुपये. आता मंडळी, आज 22 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत जाणून घेऊया. आता भारतातील परिस्थिती देखील समजून घेऊया. अलीकडेच 1 महिन्यानंतर पहिल्यांदाच भारतात सराफा पातळीवर सोन्यावर सवलत दिसून आली आहे. प्रति अंश सुमारे $1ची सूट होती. किरकोळ बाजारामध्ये ही परिस्थिती नाही तर मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये आहे. मागणी थोडी मंदावली आहे कारण किमती सतत चढ उतार होत आहेत. विशेष व्यापार कराराअंतर्गत सरकार अंदाजे 80 टन सोन्याच्या आयातीला परवानगी देऊ शकतं असं वृत्त देखील आलं आहे. जर आयात वाढली तर अल्पावधीतच प्रीमियम कमी होऊ शकतात, ज्यामुळे स्थानिक किमतींवरती दबाव येऊ शकतो. दुसरीकडे चीनमध्ये परिस्थिती उलट आहे. नवीन वर्षाच्या आधी तेथे सोन्याची मागणी मजबूत आहे आणि प्रीमियम दिसून येत आहे. याचा अर्थ असा की आशियातील मागणी पूर्णपणे कमी झालेली नाही, परंतु स्थानानुसार चित्र बदलतं. आता चांदीबद्दल बोलायचं झालं तर चांदी देखील एक औद्योगिक धातू आहे. सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स सारख्या क्षेत्रामध्ये चांदीची मागणी सतत वाढतच आहे. जर जागतिक अर्थव्यवस्था स्थिर राहिली तर चांदीला अतिरिक्त आधार मिळेल. तथापि जर आर्थिक मंदी आली तर चांदीला अधिक चढउतार अनुभवावे लागतील. म्हणूनच चांदी सोन्यापेक्षा वेगाने वर आणि खाली दोन्हीकडे जात आहे. तर आता मोठा प्रश्न हा आहे की नक्की पुढे काय? जर रशियाने औपचारिकपणे डॉलर प्रणालीमध्ये परत पाऊल ठेवलं आणि अमेरिका आणि रशियामध्ये एक जर मोठा करार झाला तर डॉलर थोड्या काळासाठी काही प्रमाणामध्ये मजबूत होऊ शकतो. यामुळे सोन्यात अल्पकालीन सुधारणा होऊ शकते. तथापि जर चीनने ट्रेझरीज विक्री सुरू केली किंवा मग मध्यवर्ती बँकांनी सोनं खरेदी सुरू केलं तर सोन्याचा कल दीर्घकाळामध्ये कमकुवत होणार नाही. सध्याच्या आकडेवारीवरूनच असं दिसून येत आहे की महागाई नियंत्रणात आहे, डॉलरवर दबाव आहे, भूराजकीय अनिश्चितता कायम आहे आणि मध्यवर्ती बँकांची खरेदी ही सुरूच आहे. थोडीशी घट शक्य आहे आणि नफा बुकिंग शक्य आहे. तथापि संरचनात्मक कल तेजीत आहे. तुम्हाला वाटतं का येथून एक नवीन तेजी येईल? किती आधी थांबेल? कृपया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच आजच्या ताज्या 22 कॅरेट सोन्याच्या किमती नक्की कळवा. आज काय आहे? भारतीय सराफ बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत 15,300 आहे, 8 ग्रॅमची 1,22,400 आहे आणि 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,53,000 रुपये आहे. तर आज 22 कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये प्रति 10 ग्रॅम 1,200 रुपयांची लक्षणीयरित्या वाढ झालेली आहे. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याची किंमत $535 आसपास पोहोचली. अमेरिका आणि रशियामध्ये डॉलरबाबत करार झाल्याचं वृत्त आहे, ज्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये सोनं आणि चांदीच्या किमतीमध्ये लक्षणीय घट होऊ शकते. आजच्या 24 कॅरेट सोन्याच्या किमती जाणून घेऊया. त्यापूर्वी सर्व ग्राहकांना खरेदी करण्यापूर्वी सोनं आणि चांदीची नेहमीच तपासणी करण्याचा सल्ला देते. तसेच तुम्ही खरेदी करत असलेलं कोणतंही सोनं आणि चांदी हॉलमार्क केलेलं आहे का याची खात्री करा, कारण यामुळे सोनं आणि चांदीची शुद्धता ओळखण्यास मदत होते. तसेच हा व्हिडिओ सोनं आणि चांदीच्या घाऊक किमती प्रदान करतो, म्हणून तुम्हाला सोनं आणि चांदीच्या किमतींवरती 3% GST आणि स्वतंत्रपणे शुल्क भरावे लागतात. आज 24 कॅरेट सोन्यानुसार 1 ग्रॅम सोन्याची किंमत 15,620 रुपये आहे
8 ग्रॅम सोन्याची किंमत 1,24,960 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,56,200 रुपये आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे आणि आज 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1,000 रुपयांनी तरी महाग झालेले आहेत. परंतु पुढील आठवड्यामध्ये सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. म्हणून पुढचा आठवडा जो आहे तो नक्की कसा येणार आणि त्याच्यामध्ये खरंच किमती कमी होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.